स्वयंचलित दरवाजांच्या नव्या लोकल येणार आहेत. पुनर्वसनासाठी NDZ जमिनींचा मार्ग मोकळा झालाय. महावितरणला स्वस्त कर्जाचा आधार मिळालाय. नोकरी बदलताना PF ट्रान्सफरचा त्रास संपलाय. पाकिस्तानात महिला वर का बनतायत? सचिन तेंडुलकरने लिओनल मेसीला खास भेट दिली. गायत्री दातारने प्रेमाची गोष्ट सांगितलीये. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 15 डिसेंबर, वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई लोकलची. मुंबई उपनगरीय रेल्वेतील गर्दी आणि अपघातांचा प्रश्न गंभीर बनला असताना प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. स्वयंचलित दरवाजे असलेल्या 2 विनावातानुकूलित लोकल गाड्या लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या लोकल रॅकची निर्मिती चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. मुंब्रा दुर्घटनेनंतर उघड्या दरवाजांच्या लोकलमधील प्रवास किती धोकादायक ठरू शकतो हे पुन्हा अधोरेखित झालं. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. AC लोकलमध्ये बंद दरवाजांमुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढल्याचा अनुभव लक्षात घेऊन हीच सुविधा आता नॉन AC लोकलमध्ये देण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय. या प्रकरणी लोकलमधील वाढती गर्दी आणि अपघातांबाबत मुंबईतील खासदारांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना रेल्वे मंत्र्यांनी स्वयंचलित दरवाजे असलेल्या 2 नॉन AC EMU रॅकची बांधणी सुरू असल्याचं स्पष्ट केलं. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी आणि पात्र अतिक्रमणकर्त्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली 2034 मधील नियम 34 मध्ये सुधारणा करून ना विकास विभागातील जमिनींवर पुनर्वसनास परवानगी देणारी तरतूद शासनाने मंजूर केली आहे. याबाबतची अधिसूचना नगरविकास विभागाने जारी केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील सुमारे 2000 आदिवासी कुटुंबे आणि 25,000 पात्र अतिक्रमणकर्ती कुटुंबे अशा 27,000 कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झालाय. उद्यानाच्या सीमारेषेपासून 5 किलोमीटर परिसरातील NDZ जमिनींवर हे पुनर्वसन करता येणार आहे. खासगी जमीनधारक आणि विकासकांसाठी शासनाने 3 पर्याय खुले केलेत. जमीन महापालिकेकडे सुपूर्द करून TDR मोबदला, जमीन वाटणी पद्धतीने विकास आणि निवास आरक्षण धोरण अंतर्गत विकास केला जाणार आहे. या सर्व पर्यायात किमान भूखंड क्षेत्र, FSI वापर, रस्त्याची किमान रुंदी तसंच पुनर्वसन व खुल्या जागेच्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे महावितरणची. आतापर्यंत जादा व्याजदराच्या कर्जाचा भार वाहणाऱ्या महावितरणला आता खऱ्या अर्थाने स्वस्त कर्जाचा आधार मिळालाय. महावितरणकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे 8.65% ते 9.25% व्याजदराने तब्बल 12,800 कोटी रुपयांचं कर्ज होतं. या कर्जावर व्याज जादा असल्याने महावितरणने अन्य वित्तीय संस्थेकडून कमी व्याजदराचे कर्ज उभारून आणि स्वनिधीतून त्याची एकाच हप्त्यात मुदतपूर्व परतफेड केली आहे. त्यामुळे व्याजापोटी कंपनीवर पडणारा भार हलका होणार आहे. महावितरणने विविध टप्प्यांवर स्टेट बँकेकडून एकूण 12,800 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्याचा व्याजदर जास्त असल्याने वर्षाला 800 कोटी रुपयांहून अधिक रक्कम व्याजापोटी मोजावी लागत होती. त्यामुळे महावितरणने वेगवेगळ्या वित्तीय संस्थेकडून 7,100 कोटी रुपयांचं कर्ज 8.25% इतक्या कमी व्याजदराने उभारून स्टेट बँकेच्या कर्जाची परतफेड केली आहे. तसंच स्वनिधीतून 5,634 कोटी रुपये स्टेट बँकेच्या कर्जाचा भरणा केला असल्याचं महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी सांगितलं. पॉडकास्टची चौथी बातमी आहे PF खात्याची. लोक चांगल्या भविष्याच्या शोधात नोकरी बदलतात, परंतु त्यांना त्यांच्या जुन्या PF खात्यातून नवीन खात्यात निधी हस्तांतरित करण्यासाठी एक लांब कागदपत्र प्रक्रिया पार करावी लागते. आता EPFO त्यांच्या जवळजवळ 80 दशलक्ष सदस्यांना या त्रासातून कायमचं मुक्त करणार आहे.
संस्थेने एक नवीन स्वयंचलित हस्तांतरण प्रणाली सुरू केली आहे, जी लवकरच पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या नवीन EPFO नियमाच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे PF शिल्लक हस्तांतरित करण्यासाठी कोणतेही ऑनलाईन दावे किंवा अर्ज सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. नियोक्त्याचा हस्तक्षेप काढून टाकण्यात आलाय. तुम्ही नवीन कंपनीत सामील होताच सिस्टीम तुमचा जुना PF बॅलन्स तुमच्या नवीन खात्यात आपोआप ट्रान्सफर करेल. ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित असेल, म्हणजेच तुमच्या जुन्या कंपनीने क्लेम मंजूर केलाय की नाही याची काळजी करण्याची गरज नाही. पॉडकास्टची 5वी बातमी आहे पाकिस्तानमधील वेगळ्या ट्रेंडची. पाकिस्तानमध्ये एक वेगळाच ट्रेंड उदयास येतोय. देशात बनावट लग्न हा एक ट्रेंड आहे. या बनावट लग्नांमध्ये सर्व काही खऱ्या लग्नासारखंच असतं. सर्वत्र सजावट असते, फुलांनी सर्व काही सजवलं जातं आणि मेहंदी, संगीत आणि गाणी यासारखे नेहमीचे लग्न समारंभ आयोजित केले जातात. या लग्नांमध्ये सर्व विधी असतात, पण खऱ्या लग्नाच्या शपथा नसतात. या पाकिस्तानी लग्नात आणखी धक्कादायक म्हणजे वर एक महिला आहे. हे समलिंगी लग्न नाही, तर बनावट लग्न आहे. हा एक संघटित कार्यक्रम आहे जो लोकांना सामाजिक दबावापासून मुक्त होऊन एकत्र येऊन लग्न समारंभाचा आनंद घेण्यास अनुमती देतो. अशा मेळाव्यांमध्ये महिला बनावट लग्नात लग्नाच्या विधींचा आनंद घेण्यासाठी एकत्र येतात. पाकिस्तानमध्ये बनावट लग्नांचा हा ट्रेंड 2023 पासून सुरू आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसी 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. त्याचा दौरा कोलकाता येथून सुरू झाला, नंतर हैदराबादला गेला. दुसऱ्या दिवशी तो मुंबईत आला. वानखेडे स्टेडियमवर एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिथे त्याने विविध क्रिकेट दिग्गज आणि बॉलिवूड स्टार्सना भेट दिली. फुटबॉलचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेसीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची भेट घेतली. संपूर्ण सामना सचिन आणि मेसीच्या जयघोषाने गुंजला. तेंडुलकरने मेसीला एक खास भेटही दिली. सचिन तेंडुलकरने लिओनेल मेसीला त्याची स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली. लिओनेल मेसीने सचिन तेंडुलकरला फुटबॉल भेट देऊन सर्वांची मनं जिंकली. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री गायत्री दातारची. लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार हिने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी एक खास गोष्ट सांगितली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत गायत्रीने ती प्रेमात असल्याची कबुली दिली आहे. या पोस्टमध्ये तिने फोटो शेअर करत प्रेमाची गोष्ट सांगितली आहे, मात्र अजून त्याची ओळख गुलदस्त्यात ठेवली आहे. माझ्या आयुष्यात हिरोची एंट्री झाली आहे असं कॅप्शन देत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबतच माझ्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात अविस्मरणीय दिवस, त्यातील काही क्षण तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होतोय असंही तिने लिहिलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.